राणा क्या हुआ? साहेब कधी सुटणार? 1-2 दिवसात. आणि पैशाचा इंतजाम झाला? 1-2 दिवसात मिळतील. अरे वा, मला गॅरंटीच होती बघ. होय, तू पैशाचा समजा इंतजाम करणार. जगात असली कुठली गोष्ट नाही जी राणाला जमणार नाही. राणा, अरे आता तोंडा वासू आणखी. आता साहेब सुटणार, समजा पहिल्यासारखं होणार बघ. नाही, म्हणजे अरे क्या हो राणा, बोल की. अरे का होणार नाही पहिल्यासारखं, बोल की. पैशाची जोडणी करायला माझ्याकडे दुसरा कुठचाच मार्ग नव्हता रे. म्हणजे म्हणजे पैशासाठी जमीन गहाण टाकावी लागणार आहे. क्या? बरकत, आजवर ज्या जमिनीनं आपल्याला पोसलं, ज्या जमिनीवर आपण घाम गाळला, आपण राबलो, जिनं आपल्याला समज दिलं, आज यो राणा ओळखला जातोय ते या जमिनीमुळे, मातीमुळे, जिला आपण आपली आई मानतो. त्याच जमिनीला गहाण ठेवावं लागणार आहे ना. हा ठीक आहे ना फिर. अरे जमीन घाण ठेवायलायस, हे काय थोडेच लागलायस? नाही बरं का, ही जमीन माफ नाही करणार मला. अरे राणा, आपली मजबुरी आहे ना व, आणि आपल्या आईला आपली मजबुरी माहिती आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. बरकत, अरे तुला सांगायला लई जीवावर आलं होतं रे. तुला न विचारता मी निर्णय घेतला बघ. राणा, अरे या जमिनीचा तू मालक आहेस, माझा काय संबंध? असं कसं? अरे जेवढा मी राबतो तेवढं तू बी राबतोस की. आणि मी नसं नाही समजा कोण बघते, तूच बघतोयस ना. मग तू बी मालक आहेस. तुला एकदा विचारायला पाहिजे होतं रे. राणा, तू माझा दोस्त नाहीस, भाऊ आहेस गड्या. अरे माझ्यासारख्या फाटक्याला तू मालक करून टाकलेस. तू मालक आहेस, फक्त आपल्या जमीन गहाणवट टाकायला लागली एवढं. तू काय बी काळजी करू नकोस. आपण डबल मेहनत करूया आणि आपली जमीन सोडून आणूया. पण आधी साहेब सुटणं महत्वाचं आहे बघ. चल आता ही नाराजी सोड बर. तू जे करतोस ते एकदम बराबर करतोस बघ. हा खरंच काय? होय, मी जमीन गहाणवट ठेवतोय बरोबर आहे ना? बरोबर आहे. तू अजिबात काय काळजी करू नकोस. एकदा का साहेब सुटून आलेत की 2 मिनिटात जमीन सोडवून आणायची बघ. हा वय बरकत, मी लई दिवस जमीन घाण पडू देणार नाही. होय, आपल्याकडे परत आलीच पाहिजे. होय, समजा तुझ्या मनासारखंच होणार बघ. हा
अगं काय झालं रुपा? कळलं काय झालं ते? मला सांगितलं अगं रुपा राणी बनवीन तुला या वाड्याची. पण हिता मोगत करासारखं पडवीतच बसवून ठेवलंय. अगं रुपा, अगं खोलीचा दरवाजा पडवीतूनच जातो की. तू कशाला काळजी करतेस? माझा तुझ्यावर विश्वास नाही हा. ती तुझी ठेंगडी सून बरोबर बोलली. काय? काका म्हणजे आळवावरचं पाणी कधी निस्तल समजणार नाही. आता तू तिचं ऐकून बोलायला लागलीस तर काय म्हणायचं? अगं ती माझ्या जीवावर उठलेली बाई आहे. स्वतः ह्यो वाडा गिळायला निघाली. काय ठिंगणी पण कारनामा. अरे बाबा, अरे बाबा. तेच चोराला चोर बरोबर ओळखतोय. अगं रुपा, तिला ह्यो वाडा गिळायचा आहे आणि आपल्याला बी गिळायचा आहे. म्हणजे ती आपली दुश्मन, तिचं काय बी ऐकायचं नाही. ती गेली उडत. माझं काय तर बोल. तर तुझं काय? न्या असं इथे किती दिवस राहायचंय? जादा नाही. चान्स मिळाला की सोडणारच नाही संपतराव. अगं पैशाची गादी करून देतो म्हणून सांगितलं नव्हतं तुला? काय झालं तरी या वाड्याचा भावी मालक आहे हे संपतराव. पैसे नाहीत म्हणून इथं माझं डोसकं खातो आणि तिथं ₹1,00,000 फुंकून बसलं की. अरे मस्त एसी लॉज मध्ये राहिला असतो ना या घाणीत राहण्यापेक्षा. पैसे द्यायची काय गरज होती तुला? अगं लाख देऊन करोड कसं वसूल करायचं हे या संपतरावाला बरोबर माहित आहे. तू कशाला टेन्शन घेते? जरा कड काढ. दादा दिवस नाही बर का. या रूपाच्या रूपावर भाळणारा लोक त्या जगात. लवकरात लवकर मला माझी खोली नाही मिळाली तर ही रूपा निघाली. आता नुसतं निघणार नाही, चांगला तमाशा करून निघल. हॅलो. अगं मम्मी कवा धरणं फोन करतोय तुला. फोन का लागत नाही तुझा? अगं बॅटरी संपली होती, चार्जिंगला लावला होता. फोन चार्जिंगला लावून बोलायचं नसते, माहितीये ना व स्फोट होतय. मम्मी अगं इथं आमच्या डोसक्याचा स्फोट व्हायलाय. तू मोबाईलचं काय घेऊन बसल्यास? अगं तुझ्या डोसक्याचा का स्फोट व्हायला लागलाय? चार्जिंगला लावून डोसकं चालवू नये, नाहीतर मग स्फोट होत्यात. मम्मी अगं आम्ही काय तर महत्वाचं बोलतोय, तुझं काय मोबाईल चाललंय. बर बर बोल, काय म्हणतीस? मनासारखं काहीच घडणं झालंय बघ मम्मी. आपण ठरवलं होतं का नाही जमीन इकायची आणि त्यातला आपला हिस्सा बाजूला काढायचा. पण नेमका ऐन टायमाला त्या मास्तरनीनं खोडता घातला. आता जमीन इकायचं कॅन्सल झालंय. आता मग काय बँकेवर दरोडा घालून पैसे आणणार आहे भय? नाही, जमीन गहाण ठेवायचं खूळ आणलाय आता त्या मास्तरनीनं. अगं एवढी जमीन कोण घाण घेईल? गिराईक नको भय मिळायला. तो टकला बसलाय की. तो गिराईक पैदा करणार आणि कमिशन खाणार. त्यात आज ₹1,00,000 देऊन राणा भाऊजींचा लाडका बी झालाय तो. अगं त्या भिकाऱ्याकडे एवढं पैसे कुठून आलं? कुणास ठाव. बरं ते समजा मरू दे. आता आता आपण काय करायचं ते सांग पहिलं. अगं तू काय बी काळजी करू नगस. तो टकल्या गिराईक आणायच्या आधी ही तुझी मम्मी गिराईक आणती बघ. अगं गिराईक नाही ग, जमीन गहाण ठेवायचं चाललंय आता. तेच ते. अगं जमीन गहाण ठेवायचीच, पण ती परत मिळायला नाही पाहिजे असा डाव आखते मी. तू तुझ्या घरच्यांना तयार कर आणि मी सांगते तिथे घेऊन ये. हा आता पाची बोट तुपात. जमीन लाटणार, कमिशन मिळणार, झालेल्या अपमानाचा वचपा बी काढणार.
अहो काय सांग आम्ही येते की कोल्हापूरला. ए झिरो चंदा, तुझं काय गाठोडा पुरलाय बाय कोल्हापूरला? आम्ही लई महत्वाच्या कामाला चाललोय. हा बर, पुढच्या टायमाला शॉपिंगला गेलो का नाही की मग तू ये. हा बॅगा पकडायला. चल चल तिकडे उभे राहा तिच्या शेजारी. चल. अहो अहो काय हे, किती उशीर बरं. अहो आमची मम्मी तिकडे वाट बघत बसल्या. चला बरं, पटाक दिशेने काय पाहिजे आपल्याला. सकाळ सकाळी काय ऑफिस जायला गेलती का मम्मी? आमच्या मम्मी बद्दल एक शब्द जर बोलला का नाही तर आमच्या एवढं वाईट कोण बी नसल हे ध्यानात ठेवायचं. तिचा एवढा अपमान होऊन बी तीच यायला उपकार करायला. आणि एवढाच जर पोरा असेल तर तुमचं तुम्ही बघा पैशाचं. आमची नड आहे म्हणून, नाही तर कोण गाडवाच्या पाया. गप बसायचं मग. राणा भाऊजी, आमची मम्मी पोचल्यावर का आपल्याला बी निघायला पाहिजे आता पटाक दिशी. चल चल. अंजली समजा नीट काळजी न करा. हा हो. जाऊबाई बी येणार आहेत काय? होय, ते काय कागदपत्रांचा व्यवहार आहे ना व, ते असले तर चांगलेच आहे की. आओ आम्ही हाय की मग संगट. पण वहिनी असल्यावर काय नुकसान होणार नाही. आम्ही कुठं असं म्हणलं. तुम्ही गप्प बसा की. राणा झाली का तयारी सगळी? अरे देवा, हे कशाला येत आहेत आता खोडता घालायला. राणा, असल्या व्यवहारातली माणसं लई डांबीस असतात. त्यांना वळखायला बी तसाच माणूस लागतो. अरे मी आल्यावर फायदाच होईल बघ तुझा. राणा भाऊजी, आम्ही काय म्हणतो, कशाला ही जत्रा घेऊन जायची बरं, आपलं आपण जाऊ की. घरातला शानपणा बाहेरच्या जगात चालत नाही धाकट्या सुनबाई. जगराटीचा अनुभव असल्याने माणसं बरोबर न्यायला काय फाळा पडत नाही तुम्हाला. वहिनी, काकांना बी येऊ दे संकट. मग चला की लवकर, पैसे घेऊन आम्हाला सोडून आणायचं आपल्याला. कधी एकदा माझ्या भावाची गळा भेट करतोय असं झालंय मला. चला 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 चला. चल. अहो तुम्ही काय काळजी करू नका, होईल सगळं नीट. आता अंजली संघ आहे म्हणल्यावर चांगलंच होणार. माझ्या टकलूला बरोबर नेलंय, ही तुमची चूकच झाली ना बा. हो, बरोबर आहे ना व. अहो ते आमचं नेहमीच काम आहे, त्याच्यामध्ये आमची कुठलीच चूक असणार नाही. हा, मग कशाला वाचायला पाहिजे बरं? असं कसं? आपण ज्या कागदपत्रांवर सह्या करणार आहोत ते अगदी व्यवस्थित वाचून घ्यायला हवे. म्हणजे आता तुम्ही स्वतः सह्या करणार काय? तू का बसती का आता? वहिनी वाचता तर वाचू दे की त्यासनी. वय वाचायलाच पाहिजे. अंजली, तू नीट वाच, किती वेळ लागला तरी चालेल. हो, आवरा लवकर, मला अजून बाकीची काम आहेत. वय वय
आवरा लवकर. मला बी जायचंय शेतात. भांगलायला बायका बोलवल्यात. मामी, आपल्या जमिनीचा प्रश्न आहे ना बघ, वाचायला लागणारच की. एकदम बरोबर बोललास राणा. आजकाल फुकटच्या वकील लई झाल्यात वाटतं. इथे ही एक अट आहे, जमिनीच्या उत्पन्नातला अर्धा हिस्सा तुमचा. असं का? ते गहाणवट हाय तवर यांचा अधिकार येणार जमिनीवर. हा हा. नाही. अहो, आपण यांना व्याज देतो, मग जमिनीच्या उत्पन्नातला हिस्सा कशाला? होय, बरोबर आहे. अहो साहेब, याचा काही संबंध नाही. आपण जमीन फक्त पैशाची आणि व्याजाची गॅरंटी म्हणून गाण ठेवतोय. अहो ते नजर चुकीनं राहिलं. मी परवा एका माणसाची बिनव्याजी जमीन घेतली होती, त्याच्यामुळे ते राहून गेले. आपण दुरुस्त करून घेऊ. शेतात जायला येळ होतोय, भालवण्याला बायका बोलवल्यात. वय खरंच आमच्या मम्मीला जरा उशीर व्हायलाय, जरा आटपा लवकर. अहो मला पण जायचंय, मला पण माझी कामं आहेत, मला पण बाहेर जायचंय. आवरा लवकर. ठीक आहे, ती अट तेवढी बदला आणि बाकी पेपर्स तयार करून आण. रमेश, हे पेपर एवढे दुरुस्त करून आण. ठीक आहे, पेपर तयार आहे, चेक करून बघ. बरोबर आहे सगळं. सह्या करा. चेक नाही खरं, मामांजींची सुटकाच झाल्या. मम्मी, हे समजा का नाही तुझ्यामुळे झालंय बघ. लई उपकार झालं बघ तुझं. अगं उपकार कसलं, आपल्या माणसाच्या उपयोगी आपणच पडलं पाहिजे. बरं राणा भाऊजी, तुम्ही जावा बरं पटाक दिशी आणि मामांजींची सुटका करून आणा लवकरात लवकर. साहेब, तुमचे लय उपकार झाले बघा. काय नाही, हरकत नाही. अडचणीत असलेल्या माणसाला मदत करणं आमचं रोजचंच काम आहे. बरं येऊ. या, नमस्ते. तुम्ही व्हा मोर. माझं यांच्यापाशी एक काम आहे, तेवढं आटपून येते मी.